पेट्रोल, डिझेल, CNG याच्या प्राईस दिवसेंदिवस वाढत आहे. व्यावसायिक वाहनांमध्ये तुम्हाला जर एक बेस्ट पिकअप घ्यायचा असेल आणि तिथे एक चांगली तुम्हाला व्हॅल्यू जनरेट करून व्यवसाय वाढवायचा असेल तर आज तुमच्यासाठी मोंट्रा एव्हिएटर मी घेऊन आलेले आहे. तर मोंट्रा इलेक्ट्रिक जर पाहिलं तर 40 किलोवॅट आवरचा जो बॅटरी पॅक आहे त्याच्यामध्ये येत होता. बट आता जर पाहिलं तर कंपनीने इथे तुम्हाला 2 बॅटरी पॅकमध्ये जर पाहिलं तर या गाड्या ज्या आहेत ते उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्णपणे डिटेल माहिती सांगणार आहे मोंट्रा एव्हिएटरबद्दल. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सध्या जर पाहिलं तर फ्यूल क्रायसिस आपण आपल्या इंडस्ट्रीमध्ये पाहत आहोत आणि इथे जर आपल्याला एक बेस्ट ऑप्शन पाहिजे असेल तर इलेक्ट्रिक व्हेकलकडे आपण नक्कीच मूव होऊ शकतो. आणि एव्हिएटर जर पाहिलं इथे मित्रांनो तर तुम्हाला चांगला पेलोड ऑफर करतो. इथे तुम्हाला 1700 किलोचा जो पेलोड आहे ह्या गाडीसोबत देण्यात आलेला आहे. आणि हे जे व्हेरियंट तुम्ही पाहताय हे 32 किलोवॅट आवरच्या बॅटरी पॅक सोबत आहे. आणि इथे रिअल वर्ल्ड जी रेंज आहे ती भेटते तुम्हाला 140+ किलोमीटरची. आणि याचा यूज जर पाहिला मित्रांनो तर सिटीच्या हिशोबाच्या विचारानं म्हणजे शहरामध्ये जे मेट्रो सिटीज आहे, ई-कॉमर्स डिलिव्हरी असेल, वॉटर डिलिव्हरी असेल, वेस्ट मॅनेजमेंट असेल, अर्बन लॉजिस्टिक असेल, याच्यासाठी करू शकता. कुठलीही इलेक्ट्रिक कमर्शियल व्हेकल ज्यावेळेस आपण रोडवरती चालवतो त्यावेळेस एक जो प्रश्न असतो आपल्या मनात तो असतो रेंज किती देते. आणि त्या रेंजचं जर गणित तुम्हाला सोडवायचं असेल तर तुमच्यासाठी असणार आहे मोंट्रा एव्हिएटर E350L+. आता हा आहे ना तुम्हाला 50 किलोवॅट आवरच्या बॅटरी पॅक सोबत येतो. येस, 50 किलोवॅट आवरचा बॅटरी पॅक आणि रिअल वर्ल्ड रेंज 1700 किलोच्या पेलोड सोबत तुम्हाला ह्या गाडीसोबत कंपनीने रिअल वर्ल्ड रेंज ऑफर केलेली आहे 200+ किलोमीटरची. येस, 200+ किलोमीटर. आता जर पाहिलं तर हा ओपन बॉडीमध्ये आहे. बट जसा तुमचा युजेस आहे त्यानुसार तुम्ही इथे जी बॉडी ती बिल्टअप करू शकता. आणि हा आहे ना मोस्ट ॲडव्हान्स आहे बरं का. म्हणजे फ्रंट साईडला जर पाहिलं तर प्रोजेक्टरमध्ये तुम्हाला जे हेडलॅम्प आहे ते ऑफर करण्यात आलेले आहेत. इवन फ्रंट जो फेस आहे हा देखील तुम्हाला एक मॉडर्न लुकचा इथे पाहायला मिळतो. आतल्या साईडला ह्या गाडीचं जर मेन USP पाहिली तर ज्यावेळेस ड्रायव्हर चालवण्यासाठी बसतो त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टीअरिंग या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहे. कुठलाही क्लच नाही आहे, तुम्हाला सिम्पल एक डायल देण्यात आलेली आहे. तिथे फक्त तुम्हाला R&D म्हणजे ड्राईव्ह मोड सिलेक्ट करायचं आहे आणि गाडी पुढे घेऊन जायची. त्यामुळे ड्रायव्हरचा सुद्धा इथे सिटी ड्राईव्ह असेल किंवा लॉंग जर्नी असेल इथे त्याचे जे एफर्ट्स आहेत ते सुद्धा कमी लागतात आणि चांगल्या पद्धतीने तो लॉंग जर्नीसुद्धा ह्या गाडीमध्ये करू शकतो. आणि सोबतच आता तुम्ही ह्या गाड्यांची माहिती जी आहे ते घेतलेली आहेच आहे. प्लस ह्या गाड्यांमध्ये तुम्हाला जो DC फास्ट चार्जिंगची कनेक्टिव्हिटी ती सुद्धा देण्यात आलेली आहे. म्हणजेच इथे तुम्ही CCS2 चार्जरच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने ह्या गाड्या ज्या आहेत ते चार्ज करू शकता. आणि मोठा जो हायवे रन आहे तिथे तुम्ही चांगल्या पद्धतीने डिस्टन्स देखील कव्हर करू शकता. आणि याची कॅपॅसिटी जर पाहिली 30 किलोवॅट आवरच्या DC फास्ट चार्जिंगवरती तुम्ही जर ही गाडी चार्जिंगला लावली, समजा 20% बॅटरी या गाडीमध्ये शिल्लक आहे तर 100% बॅटरी चार्ज होण्यासाठी एक अराऊंड तुम्हाला 1 ते 1.5 तास जो आहे तो लागणार आहे. आणि हा जो तुम्ही मोंट्रा एव्हिएटर E350L+ पाहताय 50 किलोवॅट आवरच्या बॅटरी पॅक सोबत येणारा हा स्मॉल कमर्शियल EV सेगमेंटमध्ये सर्वात जास्त रेंज देणारा इलेक्ट्रिक पिकअप आहे. रिफर बॉडी ऑपरेशन, गार्बेज मॅनेजमेंट, नाईट लॉजिस्टिक शॉट्स, लॉंग डिस्टन्स सिटी युजेस, मल्टी शिफ्ट फ्लीट व्हिज्युअलसाठी सुद्धा तुम्ही या गाडीचा जो वापर आहे हा करू शकता. आता व्यवसाय पिकअप म्हटलं मित्रांनो की भरपूर ऑपरेशन असतात. म्हणजे ज्याची जशी गरज असेल त्यानुसार गाडी असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही मागे पाहताय हा पूर्णपणे रिफरमध्ये आहे. म्हणजे हा कंटेनर आहे, वरती तुम्हाला AC देखील इथे इन्स्टॉल करण्यात आलेलं आहे. सो याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल फूड असेल किंवा जे फळं आहेत ते सुद्धा याच्यातून घेऊन जाऊ शकता, भाजीपाला घेऊन जाऊ शकता, इवन मेडिकलची जी औषधं वगैरे ते सुद्धा याच्यातून तुम्ही ट्रान्सफर करू शकता. आणि हा जर पाहिला तर 40 किलोवॅट आवरच्या बॅटरी पॅक सोबत होतं ज्याची रिअल वर्ल्ड रेंज जर पाहिली तर ती 170+ किलोमीटरची असणार आहे. आता हे जे 3 मॉडेल्स मी तुम्हाला दाखवलेले याच्यावरती तुम्ही मल्टिपल यूजेस म्हणजे तुमचा जसा यूज असेल, जसं की तुमचा दुधाचा व्यवसाय आहे सो तिथे तुम्ही त्याप्रमाणे जी बॉडी आहे ती बसून घेऊ शकता. सो अशी मल्टीपर्पज व्हेकल जर पाहिली तर मोंट्राने इथे अवेलेबल करून दिलेली आहे. तर मित्रांनो, आज पुण्यामध्ये जो लॉन्च इव्हेंट झाला तो देखील खूप भारी होता. आज आपल्यासोबत अमोल सर जोडले गेलेले आहेत जे की महाराष्ट्राचे हेड आहेत तर मोंट्रा इलेक्ट्रिकचे. तर ते आपल्याला फ्युचर विजनबद्दल, बाकी लोन वगैरे काय याच्याबद्दल आपले भरपूर असे प्रश्न आहे. अमोल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सर. एकतर तुम्हाला शुभेच्छा, कारण की मोंट्रा एव्हिएटर आधीचा जो फर्स्ट पिकअप होता त्याला खूप चांगला रिस्पॉन्स होता. आता अजून त्याच्यामध्ये तुम्ही व्हेरियंट आणलेले आहेत
त्यामुळे कस्टमरची जी बाईंग प्रोसेस आहे त्याला चांगले जे ऑप्शन आहे ते भेटतात आहे. तर महाराष्ट्रामध्ये हा लॉन्च झालेला आहे. तर आपलं विजन कसं असणार आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. बेसिकली जर तुम्ही पॉलिसीज बघितल्या गव्हर्नमेंटच्या, ह्या EV रिलेटेड खूप आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं बरोबर, तर कमर्शियल व्हेकलमध्ये 1 लाखाची सबसिडी आहे, प्लस RTO पण त्यांनी 15 वर्षाचा फ्री केलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर पहिल्यांदा आपल्याकडे फक्त एक मॉडेल होतं ज्याच्यामध्ये आपण फक्त 40 किलोवॅटची बॅटरी होती. आता आपण 2 व्हेरियंट लॉन्च केलेले आहेत ज्याच्यामध्ये 32 किलोवॅट आणि 50 किलोवॅट आहे. ओके. तर आता 32 किलोवॅटमध्ये जे सिटीच्या आतमध्ये जे काही गाड्या फिरतात, ज्यांना 120 130 ची रेंज पाहिजे आणि कॉस्टिंग कमी पाहिजे, बरोबर, त्यासाठी आपण ती गाडी लॉन्च केलेली आहे. आणि ज्यांना सिटी टू सिटी जायचं आहे, म्हणजे जसं पुणे टू तुमचं कोल्हापूर जायचं आहे, बरोबर, पुणे टू सोलापूर जायचं आहे, ज्याच्यामध्ये त्यांना रेंजची रिक्वायरमेंट आहे. पुणे टू मुंबई पण एक मोठा आपला मार्केट हब आहे. सर त्याच्यासाठी आपण जी गाडी लॉन्च केलेली आहे ती 50 किलोवॅटमध्ये आहे. अच्छा. आणि जर तुम्ही गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज बघितल्या आजच्या कंडिशनला, PM ड्राईव्हमध्ये खूप काही बदल झालेले आहेत. प्रत्येक 30 किलोमीटर 40 किलोमीटरला तुम्हाला चार्जिंग स्टेशन मिळालेले आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही 200 किलोमीटर रनिंग करता त्यावेळेस तुमचा ड्रायव्हर कमीत कमी 1 तास किंवा 40 मिनिटाचा हॉल्ट घेतो. त्यावेळेस तुमची गाडी परत अराउंड 70% चार्ज होऊन परत तुम्ही तीच गाडी तुम्ही 120-130 किलोमीटर चालवू शकता. बरं सर, आता आपण मे मध्ये हा व्हिडिओ बनवतोय, ऑलमोस्ट मे एंड आहे. तर आता सध्या ह्या गाडीवरती गव्हर्नमेंट किती सबसिडी देते? सर सध्या गव्हर्नमेंटची जी सबसिडी चालू आहे ती 1 लाख रुपयाची गाडीवर सबसिडी चालू आहे. प्लस 15 वर्षाचं जे RTOचं रजिस्ट्रेशन आहे ते फ्री करून देतात. बरोबर. बरं सर, संपूर्ण महाराष्ट्रभरातून आपला व्हिडिओ पाहिला जातो. तर भरपूर लोक विदर्भ साईडमधून आहे, खानदेशमधून आहे. तर आपले शोरूम्स कुठे कुठे आहेत आणि ऑल महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्व्हिसेस अवेलेबल आहेत? सध्या जर तुम्ही सर्व्हिसेस बघितल्या आपल्या, जसं तुम्हाला प्रेझेंटेशनमध्ये दाखवलं होतं, ऑटोबानच्या 40 टच पॉईंट्स आहेत. ओके. पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक्सेप्ट विदर्भ. ओके. विदर्भ सोडून त्यांचे प्रत्येक ठिकाणी ऑलरेडी टच पॉईंट्स आहेत, ज्या ठिकाणी आम्ही ऑलरेडी मेकॅनिक्स ट्रेन करून ठेवलेले आहेत. ओके. त्या ठिकाणावरून आम्ही सर्व्हिस देत आहेत. ओके. ऑफिशियली जर तुम्ही आमचे सेटअप बघितले तर एक सेटअप आमचं पुढच्या महिन्यात बारामतीत इनॉग्रेट होत आहे. ओके. पुण्यामध्ये ऑलरेडी आहे, वाघोलीमध्ये आहे, प्लस मुंबईमध्ये आमचे 2 सेटअप आहेत. ह्या वर्षी आम्ही अजून 3 ते 4 सेटअप आमचे नवीन आणण्याचे महाराष्ट्रामध्ये प्लॅन करतो. बरं, यांच्यावरती लोन फॅसिलिटी कशी राहील? सर आता सगळ्या बँक्स आणि NBFC माझ्या गाडीला फंड करतात. सगळ्यांबरोबर आपले MOU साईन झालेले आहेत. 90 ते 95% आपल्याला लोन ह्या गाड्यांवर होतं. ओके. तर मित्रांनो, हे होते अमोल सर, ज्यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने जी माहिती आहे मोन्ट्रा एव्हिएटरबद्दल आणि त्यांच्या फ्युचर प्लॅनिंगबद्दल सांगितलेली आहे. सर तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि फ्युचरसाठी सुद्धा तुम्हाला थँक्यू. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.